मिसिंग लिंक हे काँग्रेसच्या काळामध्ये सुरू झालेला प्रकल्प आहे। काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये जे काही सांगितलं की काँग्रेसने याला नाकारलं होतं, काँग्रेसने याला नाकारलं नव्हतं, ते खोटं रेकॉर्डवर माननीय मुख्यमंत्र्यांनी काल आणलेलं आहे। याच्यामध्ये या पद्धतीनं जो खर्चाचा विषय होता, काही टेक्निकल साईट ज्या होत्या त्या तपासण्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्र्यांनी जे काही पॉईंट लिहिले होते त्या पॉईंटमध्ये त्या पद्धतीचे नोंद त्या ठिकाणी केलेली गेलेली आहे। आणि त्याच्यामुळे हा जो प्रकल्प आहे, हा जो कागद आहे, हा मुख्यमंत्र्यांचं एक साईड आहे, देवा साईड, त्याच्यावरून काढलेला आहे। त्यांच्याच एक रेकॉर्डला आहे 3,000 म्हणजे जवळपास याच्यामध्ये जे सुरुवातीला जो खर्च होणार होता तो खर्च 3,000च्या जवळपास होता। आणि मग हा खर्च जसं जसं मग ऑक्टोबरमध्ये आपण पाहिलं असेल की ऑक्टोबरमध्ये या ठिकाणी जवळपास 6,000 कोटीच्या वर याला त्यांनी सुरुवात केली। आणि 6,000 कोटीवरून सुरुवात केल्यानंतर हा प्रकल्प आता आपण पाहतोय की जवळपास 7,181 कोटी रुपयामध्ये पूर्ण झालेला आहे। आता माझा प्रश्न या निमित्तानं असा आहे की सरकारने एवढा पैसा का लागला? जवळपास एका किलोमीटरला 540 कोटी रुपये या प्रकल्पावर खर्च केला गेलेला आहे। आता 540 कोटी रुपये अगर एका किलोमीटरवर खर्च केला गेला असेल तर याची माहिती जनतेला प्रॉपर दिली पाहिजे। हे पैसे किती तुम्ही या रूपाचे किती कर्ज, जे काल विकासाचं जे महान दृश्य माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दाखवलं ते आपण पाहिलं असेल की त्याच्यामध्ये राज्यावर यांचं सरकार आल्यानंतर किती कर्ज अशा प्रकल्पावर केला गेलेला आहे आणि हे पैसे कुठून वापस घेणार आहेत। पर्यायानं महाराष्ट्राच्या जनतेवर कर्जाचा बोजा लादून आम्हीच विकास पुरुष आहोत या पद्धतीची भूमिका मांडण्याचं काम काल मुख्यमंत्री करत होते। पण त्याच्यात एक गोष्ट आम्हाला खटकली की त्याच्यामध्ये माध्यमालाही त्यांनी सांगितलं की तुम्ही महाराष्ट्राची बदनामी करता, देवेंद्र फडणवीसची नाही। मग देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील किंवा उद्या नाना पटोलेवर टीका केली तर मग हे काय महाराष्ट्राची बदनामी होते? म्हणजे त्यांनी केलं तर ते योग्य, आणि सरकार म्हणून टीका करायची ही व्यवस्था लोकशाहीमध्ये आहे। विरोधकांनी टीका केली नाही म्हणजे टीका करू नये अशा पद्धतीचा नवीन व्यवस्था महाराष्ट्राच्या राजकारणात, आणि तेही सभागृहामध्ये धमकवण्याचं काम माध्यमाला आणि विरोधकांना जे काल मुख्यमंत्र्यांनी केलं ते निंदनीय आहे। मी त्याची निंदा करतो। आणि हा जो प्रकल्प आहे मिसिंग लिंक, या प्रकल्पाचं पूर्ण प्रेझेंटेशन, याची ब्ल्यूप्रिंट आणि याचं श्वेतपत्रिका सरकारने लोकांच्या समोर मांडावं, जेणेकरून परवाची झालेली घटना ही घटना का झाली, कशामुळे झाली याचं वास्तविकता त्यांनी मांडावी। ती भूमिका आज आम्ही विधानसभेत मांडणार आहोत। हा प्रकल्प जो आहे तो काँग्रेसच्या काळात सुरू झाला असं तुम्ही म्हणता आहात, पण मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेसच्या काळामध्ये त्याच्या 13 की 14 चुका दाखवून तो प्रकल्प त्यावेळी बंद करण्यात आला। तुमचा इथे नेमका दावा काय आहे? हा प्रकल्प खरंच काँग्रेसच्या काळात सुरू झालेला होता का? आणि त्यावेळेला मग काँग्रेसने काय त्याचं एस्टिमेट काढलं? मी तुम्हाला सांगितले की ते एस्टिमेट आलं होतं की 3,000 कोटीच्या जवळपास आलेलं, आणि ते पैसे आमच्यासाठी पर्यायानं राज्याच्या जनतेसाठी जास्त होत होते। टेक्निकल साईड जे काही पॉईंट त्याच्यामध्ये काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की एवढे पॉईंट त्याच्यामध्ये काढले गेले होते। मुख्यमंत्र्यांनी ते जाहीर करावे कोणते पॉईंट घेतले होते, ते फाईल तर त्यांच्याजवळच आहे। आम्ही रद्द केलेला नव्हता प्रकल्प, आम्ही तो प्रकल्प महाराष्ट्रासाठी, कारण की देशामध्ये त्यांनी सांगितलं की देशामध्ये हे पहिलं अशा पद्धतीचा प्रकल्प झालेला आहे, आणि ही भूमिका काँग्रेसचीच होती, काही तुम्ही नवीन केलं नाही।
तुम्ही एवढे पैसे का खर्च केलेत? पर किलोमीटरवर 540 कोटी रुपये या मिसिंग लिंकमध्ये तुम्ही खर्च केलेले आहेत. ते एवढे पैसे कसे खर्च झालेत याची श्वेतपत्रिका त्यांनी जाहीर करावी. दूध का दूध पाणी होईल. म्हणजे भ्रष्टाचाराची व्यवस्था निर्माण करून भ्रष्टाचाराला सपोर्ट करणं, राज्याच्या जनतेवर कर्ज लादून त्याच्यामध्ये लूट करणं, हा कुठला नवीन आयाम महाराष्ट्राच्या राजकारणात आलेला आहे. हे माहिती घेण्याचा अधिकार आमचा आणि माध्यमाचाही आहे. आणि काल माध्यमांनाही त्यांनी ज्या पद्धतीनं आम्ही पाहून घेऊ अशा पद्धतीची धमकी विधानसभेत देणं, विरोधकांवर धमकी करणं, हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या इतिहासात ही पहिली कालची घटना असेल की मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना विरोधकांना धमकवण्याचं काम केलं. ही खऱ्या अर्थानं ही काळा दिवस म्हटलं तरी चालेल अशी घटना काल झाली. एकीकडे इन्फ्रामॅन म्हणतात, दुसरीकडे भाजपसाठी हा प्रकल्प माइलस्टोन असतो आणि त्यावरती विरोधकांनी टीका केली. तर देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे की यापुढे राहिलं तर आरोप करणारे नसतील मी आणि एकनाथ शिंदे असतील आणि मिसिंग लिंक असेल. असं आहे, तुम्ही त्याच्यामध्ये फोटो सेशन केलं, सगळं केलं. तुम्ही इन्फ्रामॅन आहात असं तुम्ही स्वतःचीच पाठ स्वतः ठोकून घेत आहात. पण परवाच्या झालेल्या घटनेमध्ये किती लोकांचं त्या ठिकाणी नुकसान झालं, आर्थिक नुकसान झालं. ते इकडचे लोक इकडे जाम झाले, तिथले हॉटेलचे रेट काय झाले असतील त्याची माहिती घेतली का? ती माहिती घेतली नाही. फक्त फोटो काढायचे, मर्सिडीज गाडीमध्ये तिथून चालायचं आणि ती नवीन आणायची. 1 तारखेला निघाले, 31 तारखेला घेतलेली मर्सिडीज आहे. 1 तारखेला ती मर्सिडीज रस्त्यावर आली. ती कोणाची होती, कुठली मर्सिडीज होती? म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की तुम्हाला सगळं करा पण जनतेच्या पैशाची लूट ज्या पद्धतीने जी चाललेली आहे त्याची खबरदारी सरकारने घ्यावी, ही भूमिका आमची आहे. रविकांत तुपकर यांच्याकडनं शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन होताना दिसतं आहे. एकूणच सोयाबीन असतील किंवा कापूस असतील रस्त्यावर आपल्याला आंदोलन करत तो फेकलेला दिसतोय. सोबतच झाडावर देखील काही कार्यकर्ते त्यांचे चढले आहेत. कुठेतरी जाचकाठी आणि त्या काढाव्या अशा प्रकारची बिलकुल आमची विधानसभेत ही सातत्यानं आमची मागणी आहे की सरसकट कर्जमाफी सरकारने करावी. ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची तिजोरी लुटली जाते आहे, महाराष्ट्रावर कर्ज लादलं जात आहे, या सगळ्या कर्जाची जबाबदारी सरकारवर नाही तर महाराष्ट्राच्या जनतेवर पडणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेवर छातीवर हे कर्ज लादून सरकार ऐशोआरामात आणि रोज शेतकरी कर्जामुळे आत्महत्या करत असेल तर ही गोष्ट घुसणावं नाही. आणि म्हणून राज्यात सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज हे सरसकट माफ व्हावं, ही भूमिका आमची आहे. विधानसभेत आम्ही मांडलेलं आहे. आमचं सहकारी तुपकर पण ते आंदोलन अनेक दिवसाचं करतो आहे, त्याला आमचा सपोर्ट आहे. पण अद्यापर्यंत पूर्तता कुठेतरी झालेली दिसत नाही कर्जमाफीची. याकडे कशा प्रकारे बघतात? सरकार हे शेतकरी विरोधी आहे, हे मी अनेकदा सांगतोय, आजही सांगतोय की सरकार शेतकरी विरोधी आहे. संजय राऊतांनी शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांची ज्या पद्धतीनं भेट झाली त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना व बाळासाहेब ठाकरे या गटानं नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारनं प्रतिष्ठा देण्याचं काम करू नये. बघा, त्यांचं मत मोठ्या पवारांची विश्वासार्हता, त्यांच्या पक्षाची विश्वासार्हता कमी होते. संजय राऊत मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये एक गोष्ट अशी आहे की विरोधक असो की सत्ताधीश असो, महाराष्ट्रामध्ये जे काही असेल जिथं असेल ते आयुध आम्ही वापरतो. पण या राज्यामध्ये सगळे मिळून मिसळून या राज्याच्या विकासासाठी एकमेकाशी चर्चा करताना आपण पाहिलेलं ते आजच नाही. त्यामुळे शरद पवार आणि एकनाथ शिंदे साहेब अगर भेटले असतील आणि त्यांच्या काही, कारण की ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे काही काम असेल तर भेटणं म्हणजे चुकीचं होतं असं मला वाटत नाही. म्हणून त्याच्यामध्ये कोणी काय बोलावं हा विषय नाही. पण महाराष्ट्राचं जे काही राजकारणाचे जे काही हे व्यवस्था राहिलेली आहे त्याला कोणाचा विरोध असेल तर मला माहिती नाही. पण थेटपणे शरद पवारांवर कुठेतरी अविश्वास दाखवणं त्यांचा प्रश्न, मला काही त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही आहे. पण महाराष्ट्राचं जे काही राजकीय व्यवस्था आहे ती राजकीय व्यवस्था सगळ्यांनी मिळून काम करावं हीच व्यवस्था राहिलेली आहे. विरोधक काम करतात पण याचा अर्थ भांडावं एकमेकाच्या विरोधात असं होऊ शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की
त्याच्यावर मला प्रतिक्रिया द्यायची नाही. सार्वजनिकरित्या शिव्या देणारे संजय राऊत म्हणतात की महाराष्ट्राला मुख्यमंत्र्यांची गरज आहे. मला त्यांच्यावर कुठली नो कॉमेंट. नाना एकत्रित महामार्गावर अधिवेशन देशी दारू विकली जाते अशा पद्धतीचे व्हिडिओ समोर आलेले आहेत. म्हणजे पेट्रोल पंप ज्या ठिकाणी त्या ठिकाणी अशा पद्धतीने दारू विकली जाते. आम्ही काय म्हणालो की नुसतं देशी दारूच नाही, पेट्रोल पंपवर तुम्हाला ड्रग्स आता शाळेच्यापर्यंत पोहोचलेले आहेत, लहान मुलांपर्यंत ड्रग पोहोचलेले आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिला नाही. महाराष्ट्र हे उडता पंजाबासारखं करून ठेवलेलं आहे. त्यामुळे जी काही परिस्थिती आहे, जे तुम्ही आता सांगितलं त्याचे व्हिडिओ पण फिरतात आहे, ड्रगचे पण व्हिडिओ फिरलेले आहेत, शाळांच्या कॉलेजच्या जवळपर्यंत पोहोचलेलं आहे, तेही पोहोचलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी फोपावल्या गेल्या. चला हिंदी 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 शिवसेनेच्या आमदारांना काय असं वाटतंय? पोलिसांच्या सहभागानुसारच हे सगळं चालू आहे. मी सांगितलं ना, कायदा सुव्यवस्था राहिला नाही म्हणजे पोलिसांच्याच आणि सरकारच्याच माध्यमातून चाललेलं आहे, हे नाकारता येत नाही. काल नसीम खान यांनी शरद पवारांची भेट घेतली. साधारणपणे पाऊण तास दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. कुठेतरी नाराजीची चर्चा आहे. नसीम खान भेटले तर काय फरक पडला आमच्या? अरे हो, भेटले तर काय फरक झाला? शरद पवार साहेबांना भेटलं म्हणजे काय बिघडलं काय? नाना अधिवेशन आता शेवटच्या टप्प्यात होता, शेवटचा दिवस आहे. विरोधकांच्या आंदोलन पायऱ्यांवरती पायऱ्यापर्यंत मात्र आम्हाला पायऱ्यावर नाही, आता सभागृहच गाजवायचं आहे आम्हाला. हाँ हिंदी एक हिंदी मुख्यमंत्री ये कहते हैं कि जिन्हें कोई कुत्ता भी नहीं पूछता वो हमारी आलोचना कर रहे हैं. देखो, मुझे इंसान अपने आप को अगर कोई बड़ा समझता है तो उनको सोचने दो. अपने हाथ से अपने पीठ ठोकने का काम कोई करता है तो उनका इशू है, उनका घमंड है. हम सब बराबर है. राजनीति में रहने वाला आदमी कोई प्रधानमंत्री बन जाए, कोई मुख्यमंत्री बन जाए, कोई मंत्री बन जाए, वो जनता से बड़ा नहीं हो सकता. वो 5 साल का ट्रस्टी होता है. और इसलिए कोई भी व्यक्ति और जो सत्ता में है, जो लोगों के वोटों के भरोसे सत्ता में बैठा है, उसको सवाल पूछना ये जनता का काम है. अपोजिशन करके हमारा काम है. कल की जो घटना विधानसभा में हुई, जो मीडिया को समझाया उनने, अपोजिशन को बोला, आम पब्लिक को बोला, तो इसका हम विरोध करते हैं. आखिर सरकार को जवाब देना है कि भाई हमने जो आरोप लगाया है उसमें वास्तविकता क्या है. अब ये मिसिंग लिंक जो है, इसमें 540 करोड़ रुपया पर किलोमीटर खर्चा किया गया. अब ऐसा कौन सा उसमें खर्चा आया है, कौन सा उसका अगर टेक्निकल साइड आपने देखा होगा तो ये घटना जो हुई एक बारिश में, तो ये कैसी घटना हुई. फिर 540 करोड़ रुपया आपने 1 किलोमीटर पे खर्चा काय में किया है, इसकी एक श्वेत पत्रिका सरकार ने जाहिर करना चाहिए. वास्तविकता लोगों के सामने लाना चाहिए. ये आपने कर्जा लिया है और ये कर्जा आपको चुकाना नहीं है, महाराष्ट्र की जनता को चुकाना है. और इसलिए महाराष्ट्र की जनता को पूछने का अधिकार है. इसलिए आप मालक नहीं हो. आपके नाम से कोई पट्टा लिख के नहीं दिया है राज्य की जनता ने कि आप ही हमेशा के लिए रहो. और जो आप गलती करोगे उसका सवाल पूछने का अधिकार जनता को है, मीडिया को है, और वो पूछने का अधिकार है. और जिस तरह से विधानसभा में मुख्यमंत्री ने जो धमकाया है उसका हम निषेध करते हैं. मुख्यमंत्री ने विधानसभा में जब मिसिंग लिंक की बात कर रहे थे तो अपना नाम लिया कि हमने बनाया और एकनाथ शिंदे का नाम लिया, अजित दादा का नाम नहीं लिया. इसको लेके एनसीपी में नाराजगी है और बोला कि अजित दादा को इतनी जल्दी भूल गए, अजित दादा का नाम देना चाहिए मिसिंग लिंक. अब वो दिल्ली से कल आए थे और दिल्ली के आने के बाद उन्होंने जिस तरह से भाषण किया है, कुछ तो भी गड़बड़ तो है. अब वो क्या क्या बोल रहे हैं क्या मुझे पता नहीं, लेकिन जिस तरह से वो ये प्रकल्प जो है कांग्रेस के समय चालू हुआ, हमारे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान जी के समय चालू. ये प्रकल्प 3000 करोड़ के पास का था और ये हिंदुस्तान का सबसे पहला प्रकल्प था. इसलिए पूरा टेक्निकल साइड और खर्चा कम से कम कैसा हो, ये सब जांचने के लिए पृथ्वीराज चौहान साहब ने वो प्रस्ताव को आगे किया था. लेकिन हमारी सरकार गई, सरकार इनके जाने के बाद इनकी सरकार आई. लेकिन जो प्रकल्प 3000 करोड़ का होने वाला था वो प्रकल्प 7000 के करोड़ के ऊपर चले गया. मैंने कहा जब ये 540 करोड़
1 किलोमीटर पे खर्चा किया गया। तो ये प्रकल्प में जो कल जो दुर्घटना वहाँ पे हुई है, ठीक है, जीवित हानि नहीं हुई है, लेकिन जो कुछ भी हुआ है वो भ्रष्टाचार का ही काम है और इसलिए सरकार ने उसकी श्वेत पत्रिका जाहिर करना चाहिए, ये मांग हम करते हैं। कल शरद पवार उप मुख्यमंत्री से मिले, हिंदी में हो जाने दो ना, हिंदी में कल शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से मिले, उसके बाद नाराजगी जताई गई कांग्रेस की तरफ से भी और संजय राउत भी बयानबाजी कर रहे हैं कि हमने कांग्रेस की तरफ से कोई नाराजगी व्यक्त नहीं की। महाराष्ट्र की राजनीति है, सब लोग मिल के हम लोग काम करते हैं। इसका मतलब है कि वो मंत्री है, राज्य के उप मुख्यमंत्री है। शरद पवार जी को अगर कोई उनके एरिया के कोई काम होंगे या राज्य के, वो राज्य के नेता है तो उन्हें गए होंगे, तो उसमें कोई फर्क की बात नहीं है। इस तरह की ऊंची राजनीति महाराष्ट्र में नहीं होती है, मिल के काम होता है यहाँ पर, तो इसलिए किसी को नाराजगी व्यक्त करने का कोई कारण नहीं है, ऐसा मुझे लगता है। शिवसेना के कॉर्पोरेटर को अरेस्ट किया गया है, लेकिन अभी भी डॉक्टर नाराज हैं, काली पट्टी बांध के प्रोटेस्ट कर रहे हैं। मैंने बोला ना, इनको मस्ती आई है सत्ता की, और जो उसका असर कल राज्य के मुख्यमंत्री को विधानसभा के भाषण में आपको समझ में आ गया। नाना, टीएमसी जो ममता बनर्जी की अध्यक्षता वाली टीएमसी है, ईडी ने उसके 440 करोड़ रुपए फ्रीज किए हैं अलग अलग बैंक अकाउंट्स के। कहीं ना कहीं टारगेट जो है लगातार वो तो केंद्र की मोदी की सरकार अपने अपोजिशन को हमेशा टारगेट करते आई, कोई नई बात नहीं है। और मुझे लगता है कि और बहुत लोगों को परेशान करेंगे, क्योंकि उनका जो अचीवमेंट है देश की संवैधानिक व्यवस्था को ख़त्म करना, उसके लिए उनको 2/3 मेजॉरिटी जो लगती है वो पाने के लिए जो जो उनको करना है वो करेंगे। और इसलिए ये अब अंग्रेज से भी बदतर व्यवस्था जो केंद्र की सरकार में बैठी है, उसी का परिणाम कई अपोजिशन के लोगों को भुगतना पड़ रहा है। विरोधक सरसकट कर्जमाफी मागतायत किंवा त्या प्रकारची मागणी आहे, पूर्व विदर्भातील सर्व आमदार भानगटात करीत आहेत। नानांच्या बोनसची मागणी अजूनही प्रलंबित आहे। ज्या प्रकारे विरोधक किंवा सत्ताधारी आमदार आक्रमक व्हायला पाहिजे, ते काल सुधीर मुनगंटीवार करतायत। काल मी पण विधानसभेमध्ये धान उत्पादकांना बोनस मिळावा यासाठी मी पण काल चर्चेमध्ये होतो, पण सरकार मुठभर उद्योगपत्यांसाठी काम करते असा जो आमचा आरोप आहे त्याची वास्तविकता काल आमच्या समोर आली। गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज इथल्या एक माहेश्री नावाचं धान इंडस्ट्रीज आहे, हजारो कोटीचा भ्रष्टाचार त्या माहेश्रीच्या व्यवस्थापनाने केलेला आहे। TDCचा धान असो, मार्केटिंग फेडरेशनचा धान असो, सगळा घेऊन त्याला बॉईल करून विदेशात विकला, देशाच्या कानाकोपऱ्यात विकला, त्याला करता येत नाही। आणि रॅशनच्या दुकानामध्ये, आदिवासींच्या शाळांमध्ये, या मध्यान्ह भोजनामध्ये जो तांदूळ येतो तो निकृष्ट तांदूळ बाहेरचा आणून त्याला सायकलिंग करून त्याचं सगळं काढून तो त्या ठिकाणी दिला जातो, असं चित्र आपण पाहतो आहे। आणि म्हणून काल मी छगन भुजबळ होते राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री, त्यांना आम्ही काल हे सगळे प्रश्न विचारले। जे काही 1,500 कोटी रुपये तुम्हाला धान उत्पादकाला बोनससाठी लागतात, तुम्ही म्हणता की आमच्याजवळ पैसे नाही, आम्ही त्याच्यात प्रयत्नशील आहोत, मुख्यमंत्र्याकडे मागणी चालू आहे, ते अर्थमंत्री आहेत राज्याचे, आणि म्हणून तुम्हाला याला एकट्याला धाड मारली, त्याच्यावर कारवाई करत नाही, तुम्ही मुद्दाहून थांबवताय। पाणी झारी म्हणजे झारीतले शुक्र या सत्तेमध्ये बसलेलं आहे, म्हणून शेतकऱ्यावर अन्याय होताना आम्ही पाहिलेला आहे। आणि त्याच्याकडूनच पैसे वसूल केले तरी ते पैसे धान उत्पादकांच्या बोनससाठी प्राप्त होऊ शकतात, अशा पद्धतीचं मी भूमिका काल विधानसभेत मांडली। पण त्यांच्या उत्तरात सांगितलं की हा विषय इथला नाही, आम्ही नंतर उत्तर देऊ, वेळ आला तर आम्ही गुन्हे दाखल करू। पण उत्तरात त्यांनी सांगितलं की आमच्याजवळ आत्ता पैसे मिळालेले नाहीत, त्यामुळे मला घोषणा करता येणार नाही, आणि म्हणून यावेळेसही बोनस धान उत्पादकाला मिळणार की नाही मिळणार ही शंका आमच्या मनात आहे। कोणाचं कनेक्शन आहे ते सरकारच्या तपासामध्ये आलं पाहिजे ना, हेच तर आमची मागणी आहे। हजारो कोटी रुपये राज्याच्या तिजोरीतले दिवसाढवळा लुटलेत, आणि म्हणून उद्योगपत्यांसाठी हे सरकार चालते, हे शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य लोकांसाठी चालत नाही, हेच चित्र आपण पाहिलेलं आहे। थँक्यू।